मंडळी, तुम्ही जर एखाद्या ठिकाणी अनेक वर्ष राहताय आणि त्या ठिकाणी एकही व्यक्ती जर तुमच्यासोबत राहत नसेल तर काय होईल? हो, अगदी खरं आहे. जपानमधील एक अतिशय वेगळं आणि रहस्यमय गाव आहे. या गावामध्ये एकही माणूस राहत नाही. राहतात फक्त आणि फक्त बाहुल्या. नागोरो सोक्रियो विलेज ना म्हणजेच बाहुल्यांचं गाव. नमस्कार मंडळी, मी सुमित विषय खासमध्ये तुमचं स्वागत करतो. जपानमधील शिकोकू बेटावर टोकुशिमा प्रांतात वसलेलं हे छोटंसं गाव नागोरो एकेकाळी हे गजबजलेलं गाव होतं. इथे शेकडो लोक राहत होते, पण कालांतराने रोजगाराच्या शोधात लोक शहराकडे स्थलांतर करू लागले आणि हळूहळू गावातील लोकसंख्या कमी होत गेली. आज या गावात फक्त काही मोजकीच जिवंत रहिवासी उरले आहेत, आणि ती पण 25. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे गाव मात्र अजूनही रिकामं वाटत नाही, कारण इथे आहेत तब्बल 300 पेक्षा जास्त कावळे पाळण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पेंढांच्या बाहुल्या म्हणजेच स्केकुरोस. या बाहुल्या साध्या नाहीत. त्या गावात पूर्वी राहणाऱ्या लोकांसारख्या दिसतात. शाळेत बसलेलं विद्यार्थी, बस स्टॉपवर थांबलेले लोक, शेतात काम करणारे शेतकरी, अगदी वर्गात शिकवणारे शिक्षक सुद्धा सगळीकडे तुम्हाला बाहुल्या आणि बाहुल्याच दिसतील. या अनोख्या कल्पनेमागे कृत्रिमे आयानो नावाच्या एका महिलेचा हात होता. त्या नागोरो गावात जन्मलेल्या जेव्हा त्या गावात काही वर्षानंतर परत आल्या, तेव्हा त्यांना असं लक्षात आलं की जवळजवळ आपलं गाव ऊस पडत चाललेलं आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्या वडिलांसारखी दिसणारी पहिली बाहुली तयार केली. हळूहळू त्यांनी गाव सोडून गेलेल्या किंवा निधन झालेल्या लोकांच्या आठवणीत अशा बाहुल्या तयार केल्या. आज गावात जिवंत लोकांपेक्षा बाहुल्यांची संख्या जास्त आहे. पर्यटकांसाठी हे गाव एक वेगळंच आकर्षक बनलं आहे. अनेक लोक खास इथे येतात, फोटो काढतात आणि या अनोख्या वातावरणाचा अनुभव घेतात. गावात फिरताना काही वेळा असं वाटतं की जणू वेळ थांबली आहे. नागोरो गाव आपल्याला एक वेगळीच गोष्ट शिकून जातात. ग्रामीण भागातून होणारे स्थलांतर आणि कमी होत चाललेली लोकसंख्या ही जपानसमोरील एक मोठी समस्या आहे. पण त्याचवेळी एका व्यक्तीच्या सर्जनशीलतेमुळे आणि भावनेने एका गावाला पुन्हा ओळख मिळवून दिली. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि हे बाहुल्यांचं अनोखं गाव अशा अजून भन्नाट आणि वेगवेगळ्या ठिकाणांची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या विषय खासच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.